जी सुरवात ह्या वर्सा केल्या ती एक वेगळी क्रांती गोंया भितर घडोवपाक शकता जर तुमी सगळ्यांनी ताका आदार दिलो जाल्यार, आनी तें जावचें अशें म्हाका दिसता. कंदमुळांचो सृजन उत्सव म्हणून, आणि ह्या हेतून आम्ही जवळजवळ 100 प्रकारची कंदमुळां दत्ता नायक आणि हांव सूर्यकांत गांवकर हे दोघांनी मिळून ही कलेक्शन केलेली असा. अँटीऑक्सिडंट आहेत, त्याच्यामुळे आपल्या पेशी मजबूत होतात आणि पेशी एकदा आपल्या मजबूत झाल्या की आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, आणि ह्या रोगप्रतिकारक शक्ती एकदा वाढली की माणसं सक्षम राहू शकतात, किंवा आत्ताची मुलं किंवा नवीन पिढी सक्षम घडवू शकू आपण. ह्या जाग्यार अशें आसा की हांगा फक्त कोणाक इंटरेस्ट आसा पळय तेच लोक हांगा येतले आनी हे कंदमुळाच्या महोत्सवाक सगळे हे करतले, आनंद घेतले. हांगा द्रोणागिरी लक्ष्मण म्हणून एक सुंदर एक आर्क म्हणजे जी वेलकम गेट म्हणटा आमी ताका, ती आमी हांगा पळोवपाक शकता. सिंपल आसा, माडाच्या चुट्टांनी, म्हणजे खंयच प्लास्टीक बिस्टीक यूज करिना आसतना केल्ली गेट आसा ही. सो द्रोणागिरी लक्ष्मण हांगसरल्यान आमी एंटर करतात. आतां मेन वेन्यू कडेन आमी वता. हॅलो, हाय, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. तर हांगा तुमी कितें करतात, कसले कित्याक लागून बसल्यात हांगा? सृजनोत्सव कंदमुळांचो जे संमेलन आसा तेजें रजिस्ट्रेशन करता. ओके ओके, फायन फायन फायन. आनी रजिस्ट्रेशन चार्जीस बी कितें आसा? ना, फ्री ऑफ कॉस्ट आसा. फ्री ऑफ कॉस्ट आसा. येस येस येस. फ्रेंड्स, रजिस्ट्रेशन केल्या नंतर आमी हांगा डायरेक्ट हांगा ज्या थळाव्याचेर हांगा एक्झिबिशन मांडलेलें आसा पळय थंय आयिल्ले आसा. नमस्कार, तुमचे सगळ्यांचे स्वागत आसा. हांव सूर्यकांत शंकर गांवकर भुईपाल सत्तरीच्यान उलयतां. आयज हो आमच्या द्रोणागिरी लक्ष्मण ह्या प्लेसाचेर कलमाची व्हाळी ह्या जाग्यात आमी हो इव्हेंट एक केला, जो आसा कंदमुळांचो सृजन उत्सव म्हणून. आणि ह्या हेतून आमी जवळजवळ 100 प्रकारची कंदमुळां दत्ता नायक आणि हांव सूर्यकांत गांवकर हे दोघांनी मिळून ही कलेक्शन केलेली असा. विवेकानंद पर्यावरण जागृती फौज ही जी संस्था आसा आमची, त्या संस्थेचो हेल्प घेवन आमी हे प्रोग्राम ऑर्गनायज केल्लो आसा. ही विवेकानंद पर्यावरण जागृती फौज जी पळय आसा यांचे अध्यक्ष बाप शिंदे बाप. नमस्कार, चंद्रकांत शिंदे, विवेकानंद पर्यावरण जागृती फौज केरी 70 यांच्या वतीन तुमच्या मना काळजातल्यान स्वागत करता आयच्या ह्या कंदमुळांच्या उत्सवाक. आणि ह्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाक आमच्या वांगडा आसा डॉक्टर बाळकृष्ण गावडे, जी असिस्टंट प्रोफेसर इन बॉटनी आसात. भयंकर भरपूर अभ्यास आसा ह्या सगळ्या विशयान. कणकवली महाराष्ट्राच्यान ते खास करून हांगा आयिल्ले आसात. हांव रिक्वेस्ट करता की सरान चड म्हायती दिवपाची ह्या कार्यक्रमाबद्दल. तर सर, वेलकम टू गोवा सर. थँक्यू थँक्यू. आतांच आमकां कळ्ळें की तुमी खास कणकवली वयल्यान हाका आयले ह्या एक्झिबिशनाक. तर अशी एक्झिबिशनां जावची अशी तुमकां दिसता सर? होय, अगदी बरोबर आहे. कारण ह्याच्यापूर्वी पण ह्याची एक्झिबिशन्स खूप झालेली आहेत. गोव्यामध्ये हे पहिल्यांदाच प्रदर्शन होत आहे. कंदमुळांमध्ये कित्येक प्रकारचे कंद आहेत जे बऱ्याचशा म्हणजे लोकांना त्याची माहिती नाही आहे. आणि मी आज इथे उद्घाटक म्हणून मला त्यांनी बोलवलं, ते मी शक्यतो कंदमुळं कोणकोणत्या प्रकारातली आहेत, त्याची शास्त्रीय नावं काय आहेत, त्याची स्थानिक नावं काय आहेत, आणि ह्याची माहिती देण्यासाठी मी आले. खरं म्हणजे मला हे अहोभाग्य समजतो की मी वनस्पती शास्त्रातला अभ्यासक आहे, आणि त्याच्या अनुषंगाने मला इथे बोलवलं गेलं की जेणेकरून लोकांच्या ज्ञानामध्ये भर घालण्यासाठी मी चांगल्या पद्धतीने हे जे कंद आहेत त्या कंदांची माहिती करून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि हे एक खरं म्हणजे पर्वणी आहे सगळ्या लोकांसाठी, जनसामान्य लोकांसाठी, अभ्यासकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी. आणि एकंदरीतच हे कंद नेहमी आहारामध्ये का असले पाहिजेत, किंवा हे त्याचं संवर्धित का केलं पाहिजे, आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून अवेअरनेस जागृत का केला पाहिजे, तर ह्याच्यासाठीच हे प्रदर्शन आज इथे आयोजित केलेलं आहे आयोजकांनी. आणि त्याच्यामुळे खूप चांगली उपलब्धी आहे याच्यामध्ये. अतिशय महत्त्वाची ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून एक माहिती सगळ्या लोकांपर्यंत अशी जाईल की आत्ताच्या फॅसिनेटेड जंक फूडच्या जमान्यामध्ये अशा प्रकारची कंदमुळं म्हणजे फार ट्रॅडिशनल ह्याला अप्रोच आहे, म्हणजे हा पारंपरिकतेचा अप्रोच आहे. आणि अतिशय आपण मागे जर अगदी वेदकालापासून पौराणिक कालापर्यंत जर आपण मागे गेलो तर आपल्याला रामायणामध्ये कंदाचा उल्लेख आढळतो की कंदमुळं खाऊन राम, लक्ष्मण, सीता यांनी वनवासामधले दिवस घालवलेले, म्हणजे तिथे जातो. आणि सायंटिफिक ह्याचं म्हणजे शास्त्रीय भाषेने जर कंदमुळांच्या बाबतीत जर विचार आपण केला तर अत्यंत उपयुक्त अशा पौष्टिक घटक आहेत ते कंदमुळामध्ये आहेत.
आणि त्याच्यामुळे ह्या कंदमुळांपासून केलेले पदार्थ जे ट्रॅडिशनल म्हणजे पारंपरिक पद्धतीने केलेले पदार्थ ते जर आपल्या खाण्यामध्ये आले तर आपल्या खाण्यामध्ये अत्यंत उपयुक्त असे पौष्टिक घटक आपल्या शरीराला मिळतात. बरेचसे कंद हे औषधी गुणधर्माने परिपूर्ण आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची खनिजे आहेत, वेगवेगळ्या प्रकारची प्रोटीन्स पिष्टमय पदार्थ आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे अँटीऑक्सिडंट पण आहेत. आणि ज्याच्याकडून पेशींची म्हणजे क्षमता वाढवण्यासाठीचे जे घटक आहेत ह्या कंदमुळांमध्ये आहेत. आणि त्याच्यामध्ये डायस्कोरियाचे कंद आहेत, काही अळूचे कंद आहेत, काही ट्युबर्स आहेत, म्हणजे अगदी बटाटा रताळ वगैरे आपण म्हणतो तसे असे शेकडो प्रकारचे जे कंद आहेत तर ते त्यावेळी आहारामध्ये आले तर मला वाटतं आत्ताच्या आपल्या भविष्यातल्या पिढीचं जे जीवन आहे ते समृद्ध होईल, सुकल होईल आणि आरोग्य त्यांचं अगदी चांगलं सक्षम राहण्यासाठी हे कंदवर्गीय ज्या भाज्या असतील किंवा जे पदार्थ त्याच्यापासून केले जातात ते आहारामध्ये आणणं अतिशय महत्वाचं आहे की जेणेकरून भविष्यात आज आपण वेगवेगळ्या रोगराईंना सामोरे जातो आणि प्रतिकारशक्ती पण वाढते. प्रतिकारशक्ती वाढते. म्हणजे त्याचंच मी म्हटलं की अँटीऑक्सिडंट आहेत, त्याच्यामुळे आपल्या पेशी मजबूत होतात आणि पेशी एकदा आपल्या मजबूत झाल्या की आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते. आणि ह्या रोग प्रतिकारक शक्ती एकदा वाढली की माणसं सक्षम राहू शकतात किंवा आत्ताची मुलं किंवा नवीन पिढी सक्षम घडवू शकू आपण. आणि त्याच्यामुळे ह्याचा अंगीकार केला पाहिजे असं मला वाटतं. भुईमुग म्हणतात त्याला. भुईमुग. तर हे भुईमुग जे आहेत ते सर कुठे म्हणजे झाडावर वेलीवरती लागतात की जमिनीत लागतात? मग मला मोठा प्रश्न आहे आजपर्यंत. अच्छा. हे फक्त खात आलोय. हा खरं म्हणजे त्याची फुलं असतात ती त्या फांद्यांवरती येतात आणि ज्यावेळी फर्टिलायझेशन होतं त्यावेळी ती खाली जमिनीमध्ये जातात आणि जमिनीमध्ये त्याचं फर्टिलायझेशन होतं आणि तिथे शेंगाचं रूपांतरण होतं आणि ती जमिनीमध्ये शेंग मग परिपूर्ण तयार होते किंवा त्याची वाढ जमिनीमध्ये होते. हा म्हणजे जनरली शेंग ही फांदीवरती आली पाहिजे, पण ही एक्सेप्शनल केस अशी आहे की त्याची जी डेव्हलपमेंट आहे पुढची म्हणजे फर्टिलायझेशन ती बरोबर जमिनीमध्ये जाते आणि अगदी जमिनी लगतच त्याला फ्लावर्स येतात. हा आणि त्याच्यामुळे त्याच्या ज्या शेंगा आहेत त्यांची वाढ ही जमिनीमध्ये होते. सर मला माहिती आहे तुम्ही उद्घाटक आहात, खास अतिथी आहात इथले. आता हे बघा माईकवर अनाउन्समेंट चालू आहे, तर कार्यक्रम थोड्याच वेळात सुरू होतोय. तुमचं जास्त वेळ घेत नाही. आमच्या चॅनलला तुम्ही बरी उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार सर. धन्यवाद. फ्रेंड्स, तुमकां सगळ्यांक खबर आसा हांव फोंडेचो आनी आमचेच गांव जस्ट आमच्या शेजरा वेलिंग पिरोड हांगसरल्यान दत्ता नायक आयिल्ले आसा हांगा. दत्ता नायक हाची ह्या एक्झिबिशनान न्ही खूब मोठो रोल आसा. तो सांगचे पयलीं तुमकां हांव याद करून दिता की म्हाज्याच यूट्यूब चॅनलाचेर ते उलयल्ले आसा. जेन्ना गणपतीचो उत्सव जाता, गणेशाचो उत्सव सुरू जाता पळय चतुर्थी, तेन्ना डिझायनर माटोळी म्हणून एक कंपिटिशन असता. तर डिझायनर माटोळी कंपिटिशनान सेगीत खूब वर्सां तांकां बक्षीस प्राप्त जाल्लें आसा. ते डिझायनर माटोळी घालता गणपतीच्या तांच्या मुखार आनी ती सुशोभीत करता. ते वेगवेगळ्या वनस्पती हाडटात जंगलांतल्यान. सांगपाक गेल्यार म्हाका दिसता खूपच वेळ जातलो की भयंकर 100च्या वयर वनस्पती आसता त्या हाका मायजूच आसतली. तर त्यांचे ते माटोळी जी बी आसता तेतून खुबसो आस्पाव आसता. तर त्यांनी संकलन केल्ली खुबशीं हांगा कंदां मुळां हांगा एक्झिबिशनाक हाडिल्लीं आसा. तर आमी तांचे कडेन 2 मिनटां उलोवया. ते एकदम बिजी आसा, आतां सुरू जावपाचें जालें. थोड्याशा वक्तान हांव तांचे कडल्यान थोडीशी म्हायती जाणून घेवया फ्रेंड्स. तर दत्ताबाब, हांवें तुमची वळख करून दिल्ली आसा आनी तुका लोक वळखता, आख्या गोंय तुका वळखता दत्ताबाब. नमस्कार. सगळ्यात पयलीं वनस्पती बद्दल आवड आसा म्हणजे ही एक माटोळीची निमित्त. माटोळेच्या निमतान अशी कितकीशीच वनस्पतीची वळख झाली आणि ती जितकी सोदतली ती आमकां ती मेळत रावली. हितून चडशी माटोळेक आमी फक्त फळांत बांदताले, पण हांगा आमी फक्त कंदमुळां आसा. ती माटोळेक आमच्या कंदमुळांत आसता, पूण हांगा आमी मुद्दम प्रदर्शनाक आमचे सूर्यकांत भाई जे आसा गोंयपालचे यांची संकल्पना आणि तांकां आमी ताका सोबत दिल्ली. हे कंदमुळाच्या महोत्सवाक खुबशे तरेची कंदमुळां आमी ती दवरपाचो प्रयत्न केलो. ती एक आवड माटोळेच्यान निर्माण जाल्ली. तर दत्ताबाब, सगळे न्ही म्हाजे प्रेक्षक हांव सगळे तुका थँक्यू म्हणटा की हाजी ओळख आमकां ह्या निमित्तान करून दितात तुमी. आतांच विठ्ठलान सांगिल्ल्या प्रमाणे एक्झिबिशन इतके जंगलान सत्तरी भुईपाल फोंडेच्यान बरेंच पयस कळ्ळें न्ही, पणजेच्यान तर आनी पयस कळ्ळें न्ही, अशें ह्या जंगलान तुमी घडोवन हाडलें. तर तुका अशें दिसना की हें फोंड्या सारक्या शारांनी म्हणजे ज्या जाग्यार अशें स्कुटरीचेर स्टार्ट मारले की पावले अशा जाग्यांनी हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शारांनी हें घडोवन हाडचें अशें तुका दिसना? दिसता, अशें खूब दिसता. पूण अशीच कंद महोत्सव आसता, अशी रानभाजीचे महोत्सव आसता, ते ठरावीक अशे जागे आसता.
ते जागे असे जंगलांक तेंकोन आसता, न्हंयक तेंकोन आसता, जसो भुईपाल हो जागो हो एक सतेचो खडीक जागो आसा ते दिशे सकयलाचो थंयूय ती जावपाकूच जाय ही, कारण त्या जागेची वळख पडपाक जाय, त्या जागेची बायकचें म्हत्व कितें आसा तें समजून घेवपाक जाय. पूण त्या जाग्यार जी अशी महोत्सव आसा ती हांगा घडोवंकूय जाय, पूण जेणे करून ती लोकांक कळोंक जाय. तुम्ही म्हणटा तशें शहरानूय बी जावपाक जाय. शहरान लोक अशें आसता की खंय शहरान आमी ते दवरले नाल्यार चड गर्दी जातली बरोबर आसा, पूण ह्या जाग्यार अशें आसा की हांगा फक्त कोणाक इंट्रस्ट आसा पळय तेच लोक हांगा येतले आनी हे कंदमुळाच्या महोत्सवाक हे करतले, आनंद घेतले. दत्तभाऊ सगळ्यांच्या वतीन हांव तुमकां थँक्यू म्हणटा, तुम्ही बिजी आसा, बेस्ट ऑफ लक. हांव संदेश प्रभुदेसाय, पत्रकार आनी लेखक रावता पणजे पूण मूळ काणकोणचो. 70 भितर आयिल्लो आनी पुस्तक प्रकाशना म्हणून आयलो. थंय म्हाका कळ्ळें की कंदमुळांचें प्रदर्शन. हांव म्हळें अरे वा, कंदमुळांचें प्रदर्शन म्हणटकर हांव मुद्दम पळोवपा आयलो हांगा विवेकानंद जागृती समितीन करून हाडला. पूण म्हाका कळ्ळें की तुमी पळयलें आसतलें सगळें 2 मनशांनी सगळीं कंदमुळां एकठांय केल्यान आनी वेगवेगळे तरेची कंदमुळां ही आमी आमच्या काणकोणा भितर भुरगेपणा साकून पळयत आयिल्ले, खायत आयिल्ले, सगळे केल्ले. ही कंदमुळां जी आसात ती कंदमुळां आमकां आरोग्याकय बरी आनीक त्या बरोबर वेगवेगळ्यो वरायटी असतात, ताची खूब कितें कितें वेगवेगळी करपा जाता. म्हणजे ती भाजूनय खावपा जातात, ताची भाजी करपा जाता, ताची लोणचें बसून करपा जाता, ओके, रोस करपा जाता, अशी सगळ्यो गजाली आमी खायत आयिल्ले. पूण हालीं कंदमुळां मेळप, कटलेट केल्यात सामकी, टिफिनाक कटलेट आनी त्यो खुबश्यो गजाली नव्यो. हांवें तर एक कडेन पळयलें की शॅम्पू हळद म्हण आसा. ओके, म्हणजे ही शॅम्पू म्हाका तें कळ्ळें ना, पूण भोवतेक ती हळदीचो तर वापर, हळद म्हणटा ती डॉक्टर रघुनाथ माशेलकरान हळदीचे पेटंटच आमचे खातीर, भारता खातीर कशें म्हत्वाचें तें केलां. पूण हांगा कितलीशाच तरेच्यो हळदी आसात आनी हळदीचे वेगवेगळे वापर आसात. हे सगळे ह्यो सगळ्यो गजाली जी आसात आनी ताजेर फक्त प्रदर्शन न्ही, प्रदर्शना बरोबर तांणी कुशीक माटो घाला, थंय खुर्ची घाल्यात, थंय चर्चा चलता, तातूंत भितर सगळी माहिती मेळटा. अशे तरेन हो जो प्रयोग आसा, हो स्तुत्य प्रयोग सामके माहिती दिली सगळी. सो अशी वेगवेगळी गजाली आनी तातूंतल्यान हे पळय भुरग्यां मदीं ह्यो सगळ्यो गजाली नवी पिळगे मेरेन पावप गरजेच्यो. तर थंय तांणी एकट्यान प्रश्न विचारलो की हे तुमी गोंयभर व्हरतले काय कितें, जाल्यार तांणी सांगलें की अमक्याच सिजना भितर आमी जाल्यार व्हरपाक शकतात, अदरवायज तांकां मुळांक डिस्टर्ब करप बरोबर न्ही, तेन्ना ती बेश्टी हुमटून काडप बरोबर न्ही. तर त्या सिजना भितर ती व्हरपा जाता, तितल्याच सिजना भितर ती आमी व्हरपाक शकतात. म्हणजे इतली सगळी बारीक जाणविकाय आशिल्ले लोकांनी हें ऑर्गनायज केलां. आनी हें म्हाका दिसता खंय तरी हांगच्यान स्प्रेड जावचें गोंयभर. हांगाच न्हय, सगळे कडेन ग्रामीण भागा भितर ह्यो अशी तरेची आसात. सो त्यो ही कंदमुळां त्या भुरग्यांक वळख करप, खास करून शारां मदीं हें जावप, ताजे भलायके खातीर, बाकीच्या सगळ्या गजाली खातीर बॅलन्स्ड फूड, न्युट्रिशियस फूड, जीवनसत्व आशिल्लें जेवण, हें सगळें खाण जेवण आमचें तें इंट्रोड्यूस जावप हें खूब गरजेचें. त्या हातूंतल्यान म्हाका दिसता ही जी सुरवात ह्या वर्सा केल्या ती एक वेगळी क्रांती गोंया भितर घडोवपाक शकता, जर तुमी सगळ्यांनी ताका आदार दिलो जाल्यार, आनी तें जावचें अशें म्हाका दिसता. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू.